परिवर्तन विकास आघाडी, कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची, निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा। श्री मारुती काळूराम घारे, उमेदवार कडाव जिल्हा परिषद गट, निशाणी मशाल। सौ सुषमा चेतन पवाळी, उमेदवार कडाव पंचायत समिती गड, निशाणी मशाल। श्री नितीन जयराम धुळे, उमेदवार वाकस पंचायत समिती गड, निशाणी घड्याळ। मशाल आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका लागल्या याच अनुषंगाने परिवर्तन आघाडीचे कडाव जिल्हा परिषदेचे दावेदार असलेले बाबू घारे आज आपण संवाद साधणार आहोत। कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे, नेमकी ग्रामीण भागामध्ये बाबू घारेंचं ओले आहे का, विकासाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। आणि याच अनुषंगाने बाबू घारेंचं पारड जड आहे का, कोणत्या मुद्द्यांवर ते निवडणूक लढवतात याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय। सर, स्वागत आहे विकासनामध्ये। नमस्कार सर्वांना, मतदार बंधूंना। सर, अभिनंदन, उमेदवारी जाहीर झालेले दिग्गज नेते होते, पण अखेर बाबू घारेंना लॉटरी विकासाच्या मुद्द्यांवर असेल किंवा जनसंपर्काच्या मुद्द्यांवर असेल लॉटरी मिळाली, पहिली प्रतिक्रिया काय? धन्यवाद। हिला लॉटरी म्हणता येणार नाहीये। माझ्या आयुष्यामध्ये जे काय मी 20 वर्ष समाजकारण केलं आणि जनतेच्या मनात होतं की बाबू घारेंना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, म्हणून जनतेने दिलेली ही मला संधी आहे आणि त्या संधीचं येणाऱ्या काळामध्ये मी सोनं नक्कीच करेल। पण त्याच जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजी होती, आता तुम्ही परिवर्तन आघाडीचे उमेदवार आहात, काही जिल्हा परिषदेसाठी इकडे तिकडे गेले, त्याच्यावरून राजकारण झालं, कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? ज्यांना काही पक्षाची ध्येय धोरणं पटली नसतील ते बाजूला गेले, कोणी आमिषाने गेले असेल त्याला आपण काय त्यावरती आपण भाष्य करू शकत नाही सध्या तरी, परंतु आम्ही आमच्या पक्षाशी कायम निष्ठेने राहिलो आणि याच्या पुढे आम्ही निष्ठावंत म्हणूनच राहणार, त्यात काही तिल मात्र शंका नाहीये। सर, सध्या प्रचार कसा सुरू आहे? ग्रामीण भाग हा खूप महत्वाचा आहे, विकासाला भर करण्यासाठी झेडपीची एक खूप महत्वाची रचना आहे, कसं सध्या प्रचार सुरू आहे? कसं आहे की ग्रामीण भागामध्ये गेले 20 वर्ष मी काम करत आहे आणि आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मग आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, इतर बरेच समाज आणि मराठा आगरी हे जे समाज आपल्या इथे मूलभूत समाज जे आहेत मोठ्या संख्येने आपल्या इथे, परंतु यामध्ये सुद्धा बरेचसे तळागाळातील लोकांची परिस्थिती आज गरीब आहे, कारण बऱ्याचशा लोकांकडे शेत जमिनी राहिलेल्या नाहीयेत किंवा मुलातच काही एकांना जमिनी नव्हत्या, तर अशी लोकांची परिस्थिती तुटीपुंजीची आहे। मग अशा परिस्थितीमध्ये लोक जीवन जगत असताना त्यांच्यावरती आरोग्याच्या समस्या असतील किंवा इतर बऱ्याचशा समस्या असतील, या सोडवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे या कर्जत तालुक्यामध्ये सुधाकर शेठ घारे असतील, नितीनदादा सावंत आमचे नेते असतील, या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जो झंझावात सुरू झाला आणि त्याच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याचं काम या तालुक्यामध्ये आजपर्यंत होत आहे। विरोधी पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीये, तशी लढाई आहे सोपी की कशी? नाही, कोणालाही कमी लेखता कामा नये। आपण प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण आपले मुद्दे घेऊन लोकांशी संपर्क साधून आपण आपल्या पद्धतीने आपलं काम करूया आणि विकासाचं विजन दृष्टिकोन येणाऱ्या जे काही जनता आपल्याला संधी देईल आपण जनतेसाठी काय केलं पाहिजे, कारण आपण काम करत असताना आपल्याला कुठेतरी वाटत होतं की आपल्याकडे काहीतरी हातामध्ये म्हणजे लोकांना न्याय देण्यासाठी पद पाहिजे, तर त्या हिशोबाने जेव्हा आपण कुठेतरी आपली निवड होईल, जिल्हा परिषदेमध्ये आपली निवड झाली, तर त्याच्या अनुषंगाने आपण लोकांना न्याय देण्याचा 100 नाही तर 1000% आपण सभापती ते कसं आहे, जे दोन्ही पक्ष ठरवतील, सत्ता कोणाची बसेल सत्ता संघर्षाचा विषय आहे, जे ठरेल तेव्हा आपण लोकांना, मला तर माझ्या भविष्यासाठी पैसे कमवायचे नाहीयेत, देवाने मला खूप काही दिलेलं आहे आणि मला 2च मुली आहेत, त्याच्यामुळे मला काही 50-100 कोटी रुपये कमवून ठेवायचे नाहीयेत, म्हणून येणाऱ्या काळामध्ये जनतेसाठी जे वाहून घेतलंय त्याच्यापेक्षाही 100 पट जनतेसाठी वाहून जाणार। तुम्ही तुमचा जनसंपर्क उत्तम आहे, या जनसंपर्काच्या आधारावर हे तुम्हाला सोपी निवडणूक ठरेल का? कसं आहे, समाजामध्ये काम करत असताना की वारकरी संप्रदाय असेल, अनेक समाजातील ज्या संघटना काम करतात त्या संघटनांशी मी संलग्नपणे गेले 20 वर्ष काम करत आहे, त्यामुळे बाबू घारे कोण आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही। आणि माझ्याबरोबर माझे जे खालचे 2 पंचायत समितीचे उमेदवार आहेत, मग आमचे
चेतन पवाली असतील, त्यांच्या मिसेस आहेत सुषमाताई पवाली. आता आणि पलीकडचे जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत, वाकस पंचायत समिती नितीन धुले, नितीन धुलेचाही चांगला तरुणांमध्ये असेल किंवा वयोवृद्धांमध्ये चांगला परिचय आहे. आणि दोन्ही पण उमेदवार हे खालचे आहेत, हे समाजामध्ये नावाजलेले आणि एक चांगल्या काम करणार आहेत. चेतन पवाली तर माझ्या अंदाजे कितीतरी वर्षाचं झाले की कडाव ते शिर्डी पायी पालखी नेतात आणि गणपती बाप्पाचं मंदिर त्यांच्या बाजूला आहे. त्यांचे वडील सुद्धा या कडाव परिसरामध्ये एक नावाजलेले व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या खूप चांगलं काम या कडाव परिसरामध्ये कुठलाही गालबोट न लागता केलेलं आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा माझ्या बरोबर 100% चांगल्या फरकाच्या मताने निवडून येणार, त्यात काही तिल मात्र शंका नाही. तुमच्या परिवर्तन आघाडीवर आमदार टीका करतायत की शिवसेनेला पटणार नाहीये. नाही, कसं आहे की टीका करणं हा त्यांचा धंदा आहे. त्याच्यामुळे त्याही टीका केली की त्याला मी तर सडेतोड उत्तर देणार, त्यात काही शंका नाहीये. आज आपण पहिलीच माझी मुलाखत घेताय आणि मला कानावरती काय बातम्या येत आहेत, हा इकडे ते बोलला, तो तिकडे ते बोलला, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. आपलं विजन काय आहे, लोकांसाठी आपण काय करणार आहोत, या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवणार आहोत. काल सुधा घारे तुमच्या प्रचारामध्ये दिसलेले आहेत. होय, नक्कीच. जसा की एखादा भक्त देवाची आतुरतेने वाट पाहत असतो, तशी जनता सुधाभाऊंची या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये वाट पाहत होती. आणि काल अचानकपणे आगमन भाऊंचं झालं. एंट्री हिरोची डायरेक्ट. हिरोची एंट्री म्हणजे ते हिरोच आहेत. आणि ते हिरो जेव्हा काही कारणास्तव इथेच होते, काय ते बाहेर कुठे गेले नव्हते, त्यावेळेला आमचे नितीन दादांनी चांगल्यापणे धुरा सांभाळली आणि महाविकास जी परिवर्तन विकास आघाडी आम्ही केली, त्याच्यामध्ये नेते जे आहेत ते एक नेत्याला 50-50, 40-40, 30-30 वर्षाचा आमचे अशोक शेठ बोपतराव असतील. आज मी लहान होतो तिथपासून मी अशोक शेठ यांना पाहत आहे. त्यांचाही खूप दांडगा अनुभव या राजकारणामध्ये आहे. म्हणजे कडाव परिसरामध्ये आमच्या अगदी फुलाजी पवार असतील, बबन गुरु असतील, धनाजी दुगड असतील, ही शिवसेनेची कट्टर मंडळी, म्हणजे ज्यांनी 40-40, 50-50 वर्ष आपली हयात या शिवसेनेमध्ये घालवली, ते सगळे लोक आज शिवसेनेच्या पाठीशी आहेत. सुधा घारेंना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, ते काय? हे बघा, याच्यावरती मी बोलण्यापेक्षा भाऊ थोड्याच दिवसामध्ये त्याच्यावरती प्रतिक्रिया आपल्याला देतील. त्यांनी रात्री सुद्धा याच्यावरती बोलणं टाळलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवणार आहे या तालुक्यामधली. पण अशा पद्धतीने राजकारण केलं जातं हे जनतेला माहिती आहे. कसं काय, माझ्या संदर्भात सुद्धा अशी एक घटना घडली होती, आपल्यालाही माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मला 4 दिवसानंतर पोलिसांनी मला निर्दोष सोडलं. त्याच्यामुळे त्यावेळी अडकवलं गेलं. 100% सुडाचं राजकारण जे काही या तालुक्यामध्ये चाललेलं आहे, या जनतेला कदापि ते मान्य नाही. आणि जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे इलेक्शन आहे, या इलेक्शन मध्ये या कर्जत तालुक्यातली जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार. आणि या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, जे नगरपालिकेची निवडणूक झाली, 4,500 मतांच्या फरकाने कधी भूतो न भविष्य असे नगराध्यक्षाच्या उमेदवार तेथे निवडून आला. त्याच्यामुळे जनता ही तालुक्यातली त्या सुडाच्या राजकारणाला कंटाळलेली आहे. आणि हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला दिसून येईल. तुमच्यासोबत परिवर्तन आघाडी, शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजप वेगळा आहे, याचा परिणाम तुम्हाला चांगला भेटेल का? 100%. आज तुम्ही भाजपामध्ये जर पाहिजे, लोक त्यांच्या भाजपाच्या नेते मंडळीची जर आपण चौकशी केली तर त्यांना ते मान्य नाहीये. परंतु कुठेतरी 1-2 व्यक्ती असतात की त्यांना त्याच्यासोबत जायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही भाजपचाही विचार जर केला, भाजप आमच्या बरोबरही अजूनही बोलणं चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये घटक पक्ष आहेत, सखा पक्ष असेल, प्रत्येक पक्षाची भूमिका आपल्याला या 27 तारखेपर्यंत स्पष्ट होईल. सर, शेवटचा प्रश्न, काय मतदारांना आवाहन कराल शेवटच्या प्रश्नांवर? मी कडाव जिल्हा परिषद वार्डातील तमाम जनतेला, मतदार बंधू भगिनींना एक आव्हान करेल की जी निवडणूक होऊ घातलेली आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला माझे खालचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार आणि मी स्वतः, मला एक आपण चांगली काम करण्याची संधी आपण द्या. या संधीचं सोनं मी येणाऱ्या काळामध्ये जे काही मी आजपर्यंत काम केलं त्याच्याही 1000 पट पुढे जाऊन कुठेही गालबोट न लागता मी आपली सेवा करण्याची काम करील, अशी मी आपल्याला विनंती करतो. हे होते बाबू घारे. त्यांनी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक मी लढवत आहे
जे विकासाचे मुद्दे आहेत ते सभागृहामध्ये किंवा जिल्हा परिषद मांडण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रभागामध्ये किंवा माझ्या जिल्हा परिषद विभागामध्ये विकास निधी आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि मी जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. सर, खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.